जर का तुम्ही मला कधी विचारलं की बाबा फिल्म आहे ॲज डिरेक्टर आणि इथे ॲक्टिंगचा रोल आहे, तर माझा आधी विचार हा असेल की मी फिल्म आपण नंतर करू शकतो, कॅन आय ॲक्ट फर्स्ट नाव. ओके. कोणाबरोबर काम करतोय, निर्माता कोण आहे, या स्क्रिप्ट काय आहे, ह्या खूप महत्वाच्या गोष्टी आहेत, कोणासाठीही असतात, पण मला ते जास्त असतात कारण मला डिरेक्ट जो करणारा आहे, मी आय एम अ डिरेक्टर्स ॲक्टर, त्यामुळे तो डिरेक्टर बद्दल मला कॉन्फिडन्स वाटला पाहिजे की हा माझं करेक्ट मार्गदर्शन करेल. दिग्दर्शक झाल्यानंतर ऑटोमॅटिकली जे दुसरे दिग्दर्शक आहेत किंवा लेखक आहेत त्यांना वाटलं की आता बाबा हा डिरेक्टर झालाय, आता याला कुठे कास्ट करा. ऍक्टिंग ही माझ्यासाठी पहिला नशा आहे माझा, कारण ऍक्च्युली सुरुवात माझी नट म्हणून झाल्यामुळे आणि कॉलेजमध्ये असताना थिएटर, इंटर कॉलेज थिएटर इतकं केलंय. 5 वर्ष 4 वर्ष ते इंटर कॉलेज थिएटर केलं. तेव्हा जेन्झी येऊन भेटतात हो. आणि ज्यांचं ऍक्च्युली ज्यांनी त्यावेळेला फिल्म बघितलेली नव्हती थिएटरमध्ये, त्यांच्या आई वडिलांनी त्यांना इंट्रोड्यूस केली आणि मग त्यांनी बघून त्यांना आता ते अप्रिशिएट झाली. की म्हणजे त्यांनी किस्सा सांगितला जोधा अकबर मध्ये त्यांना काय 100 हत्ती हवे होते, म्हणजे 100 हत्ती. इथेच मी एकतर झालं की एक हत्ती आपल्याला बघणं आता अवघड झालं, पण 100 हत्ती हवे होते तर त्यांनी आणले तेवढे हत्ती. नेहमी म्हणायचं की आय वॉन्ट समबडी लाईक आशुतोष गोवारीकर. आय एम थँकफुल की तू माझ्याकडेच आलास मला विचारायला, कारण ही संधी नाही तर माझी मिस झाली असती. मंडळी नमस्कार, मी प्रेरणा. तुम्ही बघताय सकाळ प्रीमियर. आता विविध मराठी चित्रपट येत असतात, पण कॉन्टेंट जो आहे तितकाच आकर्षित करणारे जे चित्रपट असतात ते लक्ष वेधून घेतात. आणि असाच एक चित्रपट येतोय, आता थांबायचं नाही. त्याच्या ट्रेलरने तर लक्ष वेधून घेतलंय, पण चित्रपटाचा अनुभव, या सगळ्या गोष्टींबद्दल मी आज या कलाकारांसोबत गप्पा मारणार आहे. आणि अर्थात लोकप्रिय दिग्दर्शक आणि अभिनेते म्हणून देखील आपलं लक्ष वेधून घेणारे आशुतोष गोवारीकर सर आणि लोकप्रिय अभिनेता शिवराज वैचळ, आणि आता तो दिग्दर्शक म्हणून पदार्पण करतोय, त्यामुळे ते बघणं महत्वाचं ठरणार आहे. खूप खूप स्वागत आहे सकाळमध्ये. आणि जेव्हा ट्रेलर बघितलं, उत्कंठा तुम्ही वाढवलेली आहे. शिवराज, आशुतोष गोवारीकर सर हे सगळ्यात मुख्य आकर्षण ठरतंय या चित्रपटाचं. तर त्यांच्यासोबत काम करणं, कारण आपण त्यांचे चित्रपट बघत मोठे झालेलो आहोत, किंवा ते असताना एक फॅन मुवमेंट, या सगळ्या गोष्टी मला वाटतं तू या चित्रपटाच्या निमित्तानं जगलायस. तर सुरुवातीला मला त्याच्याबद्दल सांग. एकतर खूप भाग्याचंच हे वाटतं मला की इतके चांगले कलाकार फिल्ममध्ये आलेत आणि एका फिल्ममध्ये इतके वेगवेगळ्या पद्धतीचे ॲक्टर्स या फिल्ममध्ये आम्हाला मिळाले. सो आशू सरांबद्दल सांगायचं झालं तर आपण फॅन आहोत, अजूनही आपण गाणी ऐकतो त्या सिनेमांची. तो सिनेमा कुठूनही लागला तर आपण पूर्ण संपवल्याशिवाय उठत नाही. सो मला त्यांचं एक असं वाटतं की जो त्यांचा स्वभाव आहे ॲज ह्युमन बिंग, म्हणजे सर जसे वागतात किंवा ज्या पद्धतीने ग्रीट करतात लोकांना किंवा ज्या पद्धतीने ते एखादी गोष्ट समजावून सांगतात, सो तो जो स्वभाव आहे त्यांचा तो त्यांच्या प्रत्येक फिल्ममध्ये पण दिसतो, म्हणजे तो फिल्ममध्ये उतरतो. सो ती एक मोठी शिकवण मला त्यांच्याकडून या फिल्मवर काम करताना एक मिळाली असं वाटतं की ज्या प्रकारे ते सीनला अप्रोच होतात त्यांच्या फिल्म्समध्ये. आणि हे सो मी एकदा डिस्कसही केलं होतं सरांबरोबर की तो स्वदेशमधला शेवटचा जो पॉईंट आहे, जेव्हा त्याला रिअलाईज होतं की मला परत आलं पाहिजे, सो तो मोमेंट मला इतका लक्षात राहिला होता फिल्म बघितल्या. सो तसं काहीतरी म्हणजे डिस्कस करता करता मला या फिल्ममध्ये, माझ्या फिल्ममध्ये काहीतरी म्हणजे की ते केवळ त्यांच्या म्हणजे थिंकिंगनी येतं. ते मग स्क्रिप्टवर जेवढं ते नेहमीच सांगतात की स्क्रिप्ट सगळ्यात महत्त्वाची आहे, आणि ते फिल्मच्या निमित्ताने कळत राहतं की स्क्रिप्टवर जर खूप काम केलं असेल, खूप वेळ दिला असेल तर तेच तुम्हाला पुढे पोहोचणार आहे. बाकी तुम्ही यांना घेतलं ॲक्टिंगला किंवा हे काहीतरी म्युझिक भारीतलं आणणार आहे, त्यांनी काही एका पॉईंटला फरक पडत नाही जोपर्यंत तुम्ही स्क्रिप्टवर तेवढं काम केलेलं नसतं. सो ती शिकवण मला, म्हणजे जे आपण फक्त ऐकून असतो की नाही त्यांनी लगानवर खूप काम केलं होतं, स्वदेशवर खूप काम, किंवा कुठलीही स्क्रिप्ट ते घेतात त्याच्यावर इतकं काम करतात, सो ते आपण जे ऐकलेलं असतं तर ते मला ॲक्च्युली बघायला पण मिळालं. यासाठी मी भाग्यवान आहे मला वाटतं, कारण आमच्या पण स्क्रिप्टवर मला आठवतं की सरांनी एक 4 तास वेळ देऊन प्रॉपर एक डायलॉग आम्ही सोबत बसून त्याचं की का बोललाय, कसा बोललोय, कशा पद्धतीने बोलला गेलाय, सो हे आम्ही डिस्कस केलं. त्यामुळे आम्हाला सेटवर खूपच चांगला एक्सपिरियन्स होता काम करायचा. नव्या दमाचे कलाकार आता दिग्दर्शक होऊ पाहतात सर, आणि तुम्हाला त्याच्यामध्ये तुमची ती उमेद सुरुवातीच्या काळाची आणि ती ऊर्जा, जिद्द असते की काहीतरी छान प्रोडक्ट तयार करायचं, कॉन्टेंट तयार करायचं, ते त्याच्यातही जाणवत. तो काम करत असताना तर तुम्हाला तुमचंही मेस्मराइज होत होतं, मेमरीज. अगदी खरंय.
कारण जेव्हा आपण डेब्यू फिल्म करतो ना, ती जी एक इंटेन्सिटी असते, ती जी ऊर्जा असते आणि ती एक जी एक बेधडकपणा असतो त्यात, की आपल्याला ही गोष्ट आपल्याला मांडायची आहे. आणि तो मांडताना जो कॉन्फिडन्स असतो ना, तो खूप नवा असतो. तो कदाचित दुसऱ्या फिल्मला नसतो, तिसऱ्या फिल्मला तर अजिबात नसतो. कारण आपण हुशार होत जातो. प्रत्येक फिल्म जी आहे ते आपण वाढत जातो. एक याच्याबद्दलची क्वालिटी जी मला फिल्म करताना मला अजिबात माहित नव्हती, ती हे की हा एक नट आहे. हे मला खूप नंतर कळलं. त्यामुळे कधीही सेटवर किंवा आम्ही जेव्हा रीडिंग करत होतो आणि रीडिंगवर माझे काही प्रश्न होते आणि मी नेहमी ना दिग्दर्शक कोणाबरोबर काम करतोय, निर्माता कोण आहे, या स्क्रिप्ट काय आहे, या खूप महत्वाच्या गोष्टी आहेत, कोणासाठीही असतात, पण मला ते जास्त असतात कारण मला डिरेक्ट जो करणारा आहे, मी आय एम अ डिरेक्टर्स ऍक्टर. त्यामुळे तो डिरेक्टर बद्दल मला कॉन्फिडन्स वाटला पाहिजे की हा माझं करेक्ट मार्गदर्शन करेल आणि हे पात्र उभं करताना हा माझी मदत करेल. हा थोडासा एक आश्वासन मला पाहिजे असतं नेहमी. तर याने ज्या प्रकारे स्क्रिप्टिंगच्या वेळेला, रीडिंगच्या वेळेला ज्याने माझे जे काही प्रश्न होते त्यांना जी उत्तरं दिली, किंवा सेटवर असताना मी जेव्हा एखाद्या शब्दावर अडकलो किंवा एखादं इमोशनचं मला जेव्हा विचारायचं होतं, तर ज्या प्रकारे आम्हाला सांगायचा, परफॉर्म करून सांगायचा. त्यामुळे मला नेहमी वाटायचं की हा खूप चांगला ऍक्टर आहे, म्हणजे हा ऍक्टिंग करू शकतो, असं मला नेहमी फील व्हायचं. ते नंतर मला कळलं की हा ऍक्टरच आहे. तेव्हा मला असं होतं, आता मला असं कळतं की एक्झॅक्टली याची करिअर जी आहे ती जशी माझी झाली होती, की मी ऍक्टर होतो आणि मग मी दिग्दर्शक झालो. मी काही ट्रेंड ऍक्टर नाहीये, तू पण ट्रेंड नाहीयेस नाही, नाटक करत. त्यामुळे मला वाटतं की कुठेतरी एक मिरर रिफ्लेक्शन आहे. पण तुम्ही ज्या पद्धतीनं अभिनय एक्सप्लोअर करताय ना सर, जसं प्रिव्हियसली पण तुमचे काही सिरीज आणि चित्रपटाच्या निमित्तानं आपण भेटतोय, बोलतोय, वेगवेगळ्या पद्धतीच्या भूमिका असतीलच, पण त्याच्यात आम्हाला कुठेही आशुतोष गोवारीकर सरांना आपण बघतोय असं वाटत नाही. अरे थँक्यू. की तुम्ही ज्या पद्धतीनं त्या समरस होताय, कारण बराच मोठा गॅप होता या ऍक्टिंग या सगळ्याचा, कारण तुम्ही खूप आधी ती सगळी सुरुवात असेल आणि त्याच्यानंतर पुन्हा त्याच्यात उतरणं, हे कशा पद्धतीनं राहते, पुन्हा त्या गोष्टी एक्सप्लोअर करणं ऍक्टिंगच्या बाबतीतले, मग ते ग्राफ्स असतील किंवा सगळ्याचं डायलॉग डिलिव्हरी असेल. हो, नाही, प्री डिरेक्शन जे माझा जो काळ होता ना, म्हणजे आय एम सिंग बिफोर बाझी, जी माझी फिल्म मी बनवली होती, किंवा पहिला नशा, तर तो सरकारनामा, वजीर, जीवा सखा, अशा माझ्या त्या फिल्म्स होत्या. सिरियल्स होत्या, कभी हाँ कभी ना, फिल्म होती कभी हाँ कभी ना, आणि सर्कस म्हणून सिरियल होती. तर तो काळ वेगळा होता. दिग्दर्शक झाल्यानंतर ऑटोमॅटिकली जे दुसरे दिग्दर्शक आहेत किंवा लेखक आहेत, त्यांना वाटलं की आता बाबा हा डिरेक्टर झालाय, आता याला कुठे कास्ट करा, कारण हा येऊन मग सेटवर सांगणार कुठे कॅमेरा प्लेस करायचा, काय करायचं, आपले इनपुट्स देणार, मग एक ठाम मताने सांगणार की असंच झालं पाहिजे, इट्स माय वे ऑफ द हायवे. पण तसं काही नव्हतं, तसं काही नाही आपण आजही. त्यामुळे बऱ्याच वर्षांनी जेव्हा राजेश मापुसकर आले माझ्याकडे आणि मला म्हणाले व्हेंटिलेटर करायचं आहे, तेव्हा ते आयडियाच इतकी कमाल होती, आणि राजेश माझा फेवरेट एक डिरेक्टर असल्यामुळे आय सेड येस टू इट. आणि मग कालापानी असो, जो नेटफ्लिक्सचा शो आहे, किंवा मानवत मर्डर असो, मी नेहमी ऍक्टिंगसाठी ओपनच राहिलेलो आहे. पण 2 फिल्म्सच्या मध्ये जी गॅप असते, त्या गॅपमध्ये जर का मला ऑफर झाली तर ती मी करतो. आणि मला मी भाग्यवान समजतो की तुषार हिरानंदानी, जे या फिल्मचे प्रोड्युसर आहेत, आता थांबायचं नाही, आणि शिवराज, हे दोघं आले आणि याने मला कन्सिडर केलं, मला अप्रोच झाले आणि मला ही ऑफर केली. कारण हे जर का त्यांनी नेहमी म्हणायचं की आय वॉन्ट समबडी लाईक आशुतोष गोवारीकर. म्हटलं आय एम थँकफुल की तू माझ्याकडेच आलास मला विचारायला, कारण ही संधी नाही तर माझी मिस झाली असती. कारण या फिल्मचा भाग होणं हे खूप मोलाचं आहे असं मला वाटतं, कारण ही अद्भुत गोष्ट आहे, ही ट्रू स्टोरी आहे. उदय शिरूरकर ज्यांचं पात्र मी प्ले करतोय ते ऍक्च्युली हयात आहेत, आणि अशी या प्रकारची कल्पना त्यांच्या मनात आली आणि त्यांनी असं एक ती बजावली, तर आय एम व्हेरी थँकफुल टू देम. रिअल लाईफ कॅरेक्टर मानवत मर्डर्सच्या वेळी तो अनुभव होता की त्याबद्दलचं ते हयात असतानाच किंवा त्याबद्दलचा तो रिसर्च अवेलेबल आहे आणि या सगळ्या गोष्टी, तर याही बाबतीत ते कशा पद्धतीने होता, तो अनुभव सांगा ना. जेव्हा स्क्रिप्ट वाचली ना, स्क्रिप्टमध्ये एवढा रिसर्च ऑलरेडी झालेला होता, इतक्या बाबी स्क्रिप्टमध्ये आहेत ऑलरेडी, की मला असं कधी मला फक्त एकच होतं की उदयजींना एकदा मला भेटायचंय, की त्यांचा एसेन्स मला मिळेल बघायला,
की त्यांचा पिंड काय आहे, ते कसे विचार करतात, ते ते क्विक थिंकर आहेत की ते खूप विचार करून सांगणारी व्यक्ती आहे, काय प्रकारचा माणूस आहे. आणि ती भेट माझी जेव्हा मुहूर्त झाला फिल्मचा, त्या दिवशी त्यांना स्पेशल इन्व्हिटेशन म्हणून पाठवलेलं होतं, तेव्हा त्यांच्याशी माझी भेट झाली. आणि तेव्हा मी आश्चर्यचकित झालो की मी त्यांचं अभिनंदन करत होतो उदयजींचं, की ही कशी कल्पना तुमच्या मनात आली आणि हे कसं तुम्ही क्रिएट केलंय. तर ते म्हणाले ते तर ठीक आहे, पण आता मी नवी आयडिया केली. करून ते मला त्यांची जी नवी कल्पना होती ती मला सांगायला लागली, ऑलमोस्ट टू से की हे झालं, आता आय वॉन्ट टू माय नेक्स्ट. जसं आपण डिरेक्टर्स आपण फिल्म नेक्स्ट करायला लागतो ना, ही इज ऑलरेडी मूव्ड ऑन. त्यामुळे आय रिअलाइज की यांची इंटेन्सिटी करण्याची जी आहे, यांची एक्साइटमेंट जी आहे की आपल्याला ही कल्पना आली, आता ही अंमलात आणायची, आणि कोणीही आपल्याला अडथळा निर्माण केला तर आपण सामोरं जाऊ आणि आपण पार करू, पण ही कल्पना आपल्याला अंमलात आणली पाहिजे. तर ती जी अर्जन्सी आहे ना, ती अर्जन्सी आम्ही मग डिस्कस केली. म्हणजे ही अर्जन्सी इंटरेस्टिंग आहे आणि त्याने जरासं एक वेगळं आपल्याला क्रिएट करता येईल. आणि ते तुम्ही ज्या पद्धतीने सांगताय तर बघणं ते महत्वाचं ठरेल चित्रपटात. पण शिवराज, मला तुला विचारायचंय की पदार्पण करत असताना एक रिअल लाईफ स्टोरी आणतो, हे अर्थात तुझ्यासाठी चॅलेंजिंग असणारच, प्रत्येक प्रोजेक्ट चॅलेंजिंग असतो, पण हा रिस्क फॅक्टर वाटतो तुला की एक रिअल लाईफ स्टोरी आपण मांडणार आहोत, तर त्याबद्दल काही? ॲक्च्युली रिस्क तर म्हणजे तू म्हणलीस तसं प्रत्येक प्रोजेक्टमध्ये असतेच. सो मी याला काम म्हणूनच बघतो की मला ही गोष्ट सांगावीशी वाटते तर मी सांगणार. म्हणजे मला तीच रिस्क घ्यायची की मी ही गोष्ट सांगणार. सो ती कुठली म्हणजे लव्ह स्टोरी असती किंवा कुठला ड्रामा असता, काही असतं, पण ही गोष्ट मला अपील करते ॲज ह्युमन, की मला असं वाटतं की ही गोष्ट मी सगळ्यांना सांगितली पाहिजे. सो मग ती रिअल लाईफ असेल किंवा फिक्शनल असेल किंवा काय पूर्णपणे काहीतरी वेगळंच असेल, तरी मला वाटतं चॅलेंज तेच आहे की जे वाटतंय, म्हणजे ज्यामुळे आपण हुक झालो या गोष्टीला, तसं ते फिल्ममध्ये कन्वर्ट करता येईल का, दॅट इज द मेन चॅलेंज. म्हणजे मला ती गोष्ट खरी आहे पेक्षा ती किती किती इन्स्पायरिंग आहे माझ्या स्वतःसाठी किंवा मला किती भिडतीये मनाला, ते जास्त महत्त्वाचं वाटलं. आणि ही कथा आणि इवन शिरूरकर साहेब जे आहेत त्यांना रिअल लाईफमध्ये भेटल्यावर त्यांच्यात जी ऊर्जा आहे ना, ते अमेझिंगच. तुम्हाला असं वाटतं की आपण काहीच केलेलं नाही अजून, आपल्याला अजून भरपूर करायला पाहिजे. कारण त्यांनी इतकं म्हणजे त्यांनी आम्हाला जुने BMCतले त्यांचे किस्से सांगितले की ते किती वर्ष जुने आहेत आणि त्यांचे किस्से सर म्हणजे इंटरेस्टिंगच्याही पुढे, म्हणजे इंटरेस्टिंग हा शब्दच कमी पडेल, इतके भारीतले किस्से आहेत. म्हणजे असं वाटतं की याच्यावर अजून एक 4 फिल्म्स होऊ शकतात, इतक्या डीपली त्यांना गोष्टी माहिती आहेत. सो मुंबईच्या खाली एक डबल डेकर बस जाईल एवढं मोठं एक पाईपलाईन आहे. हे जेव्हा आपण ऐकल्यावर आपल्याला होतं की इतकं मोठं आहे सगळं हे, म्हणजे शहर म्हणून काय वेगळ्या लेवलला ऑपरेट होत आहे. सो ती फार मजा, ती ऊर्जा जी आहे ना त्या माणसामध्ये, तर ती कुठेतरी फार इन्स्पायरिंग वाटली आणि या गोष्टीला ड्राईव्ह करणं. म्हणून ते रिअल लाईफ जरी असलं तरी ते आत्ता मला, आणि आत्ता घडलेली घटना आहे, 16-17 घडलेली घटना आहे, त्यामुळे ती अजून म्हणजे कंटेम्पररीच आहे आणि आत्ताची गोष्ट असल्यामुळे जास्त ती करावीशी वाटली. पहिल्याच दिग्दर्शनाच्या पदार्पणात तुला आशुतोष गोवारीकर भेटले, सिद्धार्थ जाधव, भरत सर, हे सगळे मोठ्या दमाचे कलाकार तुला एकत्र काम करायला मिळालेलं आहे. खरं ही पर्वणी असेलच, पण थोडंसं ते असतं ना दडपण, हे सगळे मोठे कलाकार आहेत, त्यांनी काम करून ठेवलेलं, अनुभवी कलाकार आहेत, त्यांनी तुझ्यावर विश्वास दाखवून एकत्र टीम म्हणून सगळे काम करतायत. त्यावेळेचं काय प्रेशर होतं मला सांग. प्रेशर फक्त मला म्हणजे ऍक्च्युली खरं जादूच वाटते मला की म्हणजे ते प्रेशर कधीच आलं नाही. कारण मला ज्या पोटतिडकीने त्या गोष्टीविषयी वाटत होतं, माझं एक होतं की ज्यांना आपण ही गोष्ट ऐकू, जे आपल्या मनात आलेत ॲक्टर्स, त्यांना जाऊन ऐकवायचं आणि त्यांना म्हणायचं हे कराच, म्हणजे त्यांचं नाही ऐकायचंच नाही. म्हणजे इव्हन भरतदादांना मी जेव्हा सगळ्यात पहिल्यांदा जेव्हा आम्ही स्क्रिप्ट लेवलला काम करायला सुरुवात केली, मी आणि ओमकार गोखले जो को रायटर आहे आमचा, तर तेव्हा असं झालं होतं की हे भरतदादांचं पात्र आहे, हे त्यांना जाऊन भेटायचं, त्यांना म्हणायचं हे करा, बाकी मी ऐकणारच नाही, मी उठणारच नाही. सो आम्ही म्हणलं आपण लिहूच असं की कोणाला हे नाही म्हणायची इच्छाच नाही, म्हणजे असं वाटलं पाहिजे की आपण हे केलं पाहिजे. सो भरतदादांना आम्ही असं कॅज्युअली भेटलो होतो, तेव्हा मी असं एक हळूच पिल्लू सोडलं होतं त्यांच्या डोक्यात की असं एक मी काहीतरी करतोय, ते तुम्हाला आवडेल, तुम्ही ते करा. आणि भरत सरांविषयी सांगायचं एक, आम्ही माझं आयुष्यातलं पहिलं कमर्शियल नाटक मी त्यांच्याबरोबर केलं, डॅन नावाचं, केदार शिंदे सरांनी डिरेक्ट केलं होतं. सो तेही असं एक्सपेरिमेंटल स्पेसमध्ये होतं.
की तेव्हा मला भरत सरांचं एक वाक्य होतं, ते खूप डोक्यात राहिलं, की ते म्हणले की मला ना काहीतरी असं वेगळं वेगळं करायचं आहे आता. म्हणजे मला काहीतरी वेगळं ट्राय करायचं, वेगळं ट्राय करायचं. आणि ते त्यांच्या पुढच्या सगळ्या कामांमध्ये दिसायला लागलं. मग त्यांनी एका पॉइंटला फिल्म करणं थांबवलं, कारण की त्यांना वेगळं काहीतरी करायचं होतं. सो म्हणलं की हीच संधी आहे आणि हे खूप वेगळं पात्र आहे आणि त्यांना हे करायला खूप आवडेल. सो मग जेव्हा आम्ही स्क्रिप्ट घेऊन गेलो, त्यांनी म्हणजे पहिल्या ह्याच्यात होकार दिला होता. त्यांना असं होतं की फक्त तू मला पूर्ण हे कर याच्यात, म्हणजे पिळून घे. मला माझ्याकडनं जेवढं तुला काढता येईल सगळं काढून घे. मी सगळं द्यायला तयार आहे. कारण मी पण खूप वर्षांनी करतो. सो मला वाटतं की प्रत्येक ॲक्टरनी तीच एनर्जी दाखवली, जी स्क्रिप्टला आम्हाला जे वाटत होतं या गोष्टीविषयी. सो ते समाव सगळंच जुळून आलं. त्यामुळं माझं प्रेशरच हलकंच झालं. कारण त्यांच्याकडनंच एवढी एनर्जी आली, की मला असं झालं की माझं काम यांनीच सोपं केलं अर्थात. मला असं वाटतं त्यातला कॉन्टेंट स्क्रिप्ट आणि तुझं काम ते त्या सगळ्या कलाकारांना चांगलंच भावलेलं दिसतंय, कारण ज्या पद्धतीची कलाकारांची फळी या चित्रपटाच्या निमित्तानं जोडली गेलेली आहे ते खूप इंटरेस्टिंग वाटते. कारण एवढे सगळे कलाकार एकत्र एका चित्रपटाच्या निमित्तानं आणि त्यांच्या विविध भूमिका त्यात बघायला मिळणार आहे. पण आशु सर, अभिनय जेव्हा तुम्ही व्हेंटिलेटरसाठी होकार दिला किंवा आताही तुम्ही करताय, तर त्याच्यात काय एक्सप्लोर करू पाहतायत? कारण ती एक वेगळी पुन्हा सुरुवात असंही म्हणावं लागेल. एक अभिनय म्हणून तुम्हाला आता बघतील लोक, अरे लगानचे दिग्दर्शक, किंवा ती एक ओळख कायम आहे. इव्हन आजही तुम्ही आलात तर मला हा कोणती फिल्म घेऊन येता आशुतोष गवारीकर, मी म्हटलं ते अभिनय करतायत आणि आता पुन्हा एकदा एक वेगळी भूमिका घेऊन येत आहे. तर ती एक ओळख कशा पद्धतीने या सगळ्या गोष्टीला सामोरं जातात, तर ते सांगा ना मला. ऍक्टिंग ही माझ्यासाठी पहिला नशा आहे माझा. कारण ऍक्च्युली सुरुवात माझी नट म्हणून झाल्यामुळे, आणि कॉलेजमध्ये असताना थिएटर, इंटर कॉलेज थिएटर इतकं केलंय. 4 वर्ष ते इंटर कॉलेज थिएटर केलं. मग ओमपुरीजींबरोबर त्यांच्या ग्रुपमध्ये बिच्छू नावाचं नाटक होतं, त्यात मी अंडरस्टडी होतो. त्यामुळे कुठेतरी मला सारखं माहिती आहे आत की ऍक्टिंग इज एव्हरीथिंग. पण डिरेक्शनचं वेड होणं, डिरेक्शनचं वेड लागणं आणि डिरेक्शनला मग परस्यू करणं आणि मग एक कथा सांगणं लोकांसाठी बिकम्स अ मच स्ट्रॉंगर मीडियम. आणि डिरेक्ट करताना ही इतक्या ऍक्टर्स बरोबर इंटरॅक्शन होते, कुठेतरी आय फील की आय एम स्टील विजिटिंग ऍक्टिंग. कारण ती वेगवेगळी ऍक्टर्स समोर येतात. कोणी NSDचा आहे, कोणी स्पॉन्टेनियस ऍक्टर आहे, कोणी भोपाळच्या थिएटर ग्रुपचा आहे. त्या सगळ्यांना एकत्रित आणणं, त्यांच्या वेगवेगळ्या ऍक्टिंग स्टाईल्सना एकत्रित आणणं आणि आपल्या फिल्ममधून त्यांना कन्व्हे करणं, तर कुठेतरी ऍक्टिंगचा सारखा भाग असतो. पण जर का तुम्ही मला कधी विचारलं की बाबा फिल्म आहे ॲज डिरेक्टर आणि ते ऍक्टिंगचा रोल आहे, तर माझा आधी विचार हा असेल की मी फिल्म आपण नंतर करू शकतो, कॅन आय ऍक्ट फर्स्ट नाव. तर माझा तो एक, मग त्या टाईपचे रोल मिळणं हे खूप महत्वाचं आहे. सो मानवत मर्डर्स रमाकांत कुलकर्णी प्ले करणं म्हणजे इट्स अगेन आय फील व्हेरी व्हेरी ग्रेटफुल की तो दॅट पार्ट गॉट ऑफर्ड. लोकांना आवडलं, अजूनही प्रेज करतायत लोक, हो. बघतायत सिरीज हो. आणि तुमची भूमिका आवडते त्यांना. होय होय. किंवा कालापानी पण. हो. तर कधी कधी रोल असे येतात की जे सोडावेशी वाटत नाहीत. यु नो, सो आय थिंक वन ऑफ दोज फिल्म्स इज आता थांबायचं नाही. पण हे आधीच्या काळात व्हायचं सर, लगान असेल, जोधा अकबर असेल, अर्थात तुम्ही तो मोठा सगळा कॅनव्हास, तेवढं रिसर्च, एवढी टीम, त्याच्यात ते दिग्दर्शन म्हणून आहेच, पण त्याच्यातही हा जो काही नशा आहे ऍक्टिंगचा, तो कुठे असायचा? नाही, अगदी ज्वलंत होता, नेहमी असतो. पण राईट फिल्म मिळणं खूप गरजेचं आहे. आणि राईट फिल्म म्हणजे काय, ती माझी परिभाषा आहे. कित्येक फिल्म सगळे बनवतातच, सगळ्याच राईट फिल्म्स असतात. पण मला ज्याच्यात मी काहीतरी कॉन्ट्रीब्यूट करू शकेन, ज्याच्यात ते पात्र प्ले करताना मला स्वतःला माझं एक एन्जॉयमेंट असेल आणि आय विल एबल टू एक्सप्रेस मायसेल्फ थ्रू दॅट पार्ट, ते मिळणं गरजेचं आहे. ते जोपर्यंत ते मिळत नाही तोपर्यंत आय रादर नॉट वर्क अँड जस्ट वर्क ऑन स्क्रिप्ट्स, राईट स्टोरीज. पण आजही तुम्हाला लोक लगान असेल, जोधा अकबर आणि विविध चित्रपटांचा आपण उल्लेख केला तसं विचारत असतात, म्हणजे त्याचे किस्से किती सांगावे आणि त्याबद्दल किती सांगावं, एक मुलाखती कमी पडते. आतापर्यंत तुम्ही अनेक मुलाखती दिलेल्या आहेत, त्याबद्दल अनेक सांगितले. ते कसं वाटतं, सगळं नॉस्टॅल्जिया फील होतो जेव्हा लगानचा उल्लेख, म्हणजे आता रिसेंटली मी आमिर खानच्या ऑफिसमध्ये त्या बॅट्स बघितल्या सर, ज्याच्यावर
साईन केलेले आहेत सगळे होय. कॅरेक्टर्स. होय, तो होय. खरं माझ्यासाठी नॉस्टॅल्जिया होता. होय. तुम्हाला जेव्हा लोक येऊन सांगत असतात त्या चित्रपटांबद्दल आणि बोलतात, तुम्हाला काय फिलिंग येतं? कारण त्या सगळ्या आठवणी तर आहेच. आठवणी तर आहेत आणि फार बरं वाटतं ऐकून, एस्पेशली जेव्हा जेनझी येऊन भेटतात हो. आणि ज्यांचं ऍक्च्युली ज्यांनी त्यावेळेला फिल्म बघितलेली नव्हती थिएटरमध्ये, हम्म. त्यांच्या आईवडिलांनी त्यांना इंट्रोड्यूस केली आणि मग त्यांनी बघून त्यांना आता ते अप्रिशिएट झाली. दॅट्स अ व्हेरी बिग कॉम्प्लिमेंट. कारण कुठे ना कुठे आपण जेव्हा कुठलाही फिल्म मेकर फिल्म बनवतो तेव्हा त्याच्या मनात हे असतं की बॉक्स ऑफिस तर मिळावं, पण अजरामर पण व्हावी फिल्म, असं एक कुठेतरी आत हृदयात नेहमी वाटत असतं. तर जेव्हा 25 वर्षानंतर जेव्हा लगानला अप्रिसिएशन मिळतं किंवा स्वदेशला मिळतं, जोधा अकबर, तर मन सुखावतं. पण कुठेतरी असंही वाटून जातं की आता आपल्याला नवी अशी काहीतरी कलाकृती बनवायला लागेल ज्याच्यासाठी आपल्याला अप्रिसिएशन मिळेल. कारण हे तर सगळे आपले झाले आता पास्टची फिल्म झाली. आता यांच्याकडे मला मागे वळून बघायचं नाहीये. आता नवीन मला कलाकृती घडवायची, दॅट बिकम्स द न्यू रेफरन्स. तर प्रयत्न तो आहे. तर आम्ही वाट बघतोय असंही आणखीन तुमच्याकडनं काय, कारण दिग्दर्शक म्हणूनही आणि अभिनेते म्हणून या दोन्ही गोष्टी लोकांच्या जिव्हाळ्याच्या आहेत तुमच्या बाबतीत. तर दिग्दर्शक म्हणून खास तर काही डोक्यात सुरू आहे किंवा रायटिंग मध्ये सुरू आहे काही? हो आहे. स्क्रिप्ट माझ्या झालेल्या आहेत, 2 स्क्रिप्ट झाले आहेत आणि दोन्ही आता कास्टिंग मध्ये आहेत. ऍक्टर झालाय फायनली. एक ऍक्टर फायनल झाला. एक ऍक्टर फायनल झालाय. नाही मी त्यांनी मला फक्त एक फोन करणं की असं असं काही एक पासिंग आहे फिल्म मध्ये, तरी मी जाईन. म्हणजे मी इतका मोठा फॅन सरांचा आहेच आणि त्यांच्या स्टोरी टेलिंगचा खूप मोठा फॅन आहे. म्हणजे आज मी म्हणजे ऍक्च्युली कास्टिंग सरांनी म्हणजे हो म्हणल्यानंतर मी बसून फिल्म्स पाहिलेल्या आहेत की म्हणजे स्टोरी टेलिंग मध्ये पण माणसाचा स्वभाव जो उतरतो ना, ते मला फार फॅसिनेटिंग वाटतं. आणि तीच ताकद आहे की त्या फिल्म मेकरची, की त्यांचा स्वभाव किंवा त्यांना जे म्हणायचं, ज्या पद्धतीने म्हणायचं ते क्लीन आपल्याला दिसतं की अरे हे या माणसाचं म्हणणं आहे काहीतरी या फिल्मविषयी. नाही ते कॅरेक्टर जरी बोलत असलं तरी मला एक आवाज मागून एक म्हणजे यांच्याशी इतकं इंटरॅक्ट केल्यानंतर तेव्हा मला तो आवाज ऐकू येत राहतो फिल्मभर. ते मला फार फॅसिनेटिंग आणि जादुई वाटतं. तुला त्यांचं सरांचं कोणतं काम सगळ्यात जास्त भावलेलं आहे? पाहिला आहे कसं, मला एक क्वालिटी मला वाटतं की ती मला सरांची खूप हे वाटतं की त्यांचं टेक्निकल नॉलेज फिल्म विषयीचं आणि स्क्रिप्ट विषयीचं हे मला फारच म्हणजे भावतं. की म्हणजे त्यांनी एक किस्सा सांगितलेला जोधा अकबरमध्ये, त्यांना काय 100 हत्ती हवे होते. म्हणजे 100 हत्ती, इथेच मी एकतर झालं की एक हत्ती आपल्याला बघणं आता आवडेल, पण 100 हत्ती हवे होते तर त्यांनी आणले तेवढ्या हत्ती. पण त्यांनी एक काय केलं की ते हत्तीणी आणल्या, कारण हत्ती जे असतात ते अग्रेसिव्ह होतं, म्हणजे ते मनमानी ते मस्त होतं. तर त्याच्यापेक्षा मग हत्तीणी आणू आणि कॅमेरा खाली लावू जेणेकरून ते मोठे वाटतील. सो हे आपल्याला कोणीच शिकवू शकत नाही. हे तुम्हाला सराउंडिंगच्या अभ्यासातनं किंवा एक्सपिरियन्समधनंच आणावं लागतं. सो ही गोष्ट मला फॅसिनेटिंग वाटते की प्रत्येक म्हणजे ते नासाच्या त्या ह्याच्यात जाऊन शूट करणं असेल किंवा एका गावात जिथे हजारोनी पब्लिक आहे त्यांना घेऊन त्यांना सिनेमाचा भाग बनवून, कारण प्रत्येकामध्ये आपण काही स्वप्न पेरू नाही शकत. आपण 10 ऍक्टर्समध्ये पेरू शकतो की यांना ही फिल्म किती महत्वाची, हे फिल्म असा, आपण ही स्टोरी सांगतोय, पण एक गाव आणायचं, त्या गावाला सांगायचं की असं काहीतरी होणार आहे इथे आणि तुम्ही फक्त त्याच्यावर रिॲक्ट करा. हे इन इटसेल्फच मला वाटतं की यासाठी तुम्हाला म्हणजे काहीतरी दैवी ताकद असावी लागते, त्याशिवाय होऊ शकत नाही. सो मला वाटतं की तो स्वभाव आणि ते टेक्निकल नॉलेज जे आहे ना स्क्रिप्ट आणि फिल्म मेकिंग विषयीचं, ते मला खूपच भावतं. ज्या पद्धतीचे बारकावे आणि त्या सगळ्या गोष्टी तुमच्या चित्रपटांमध्ये अनुभवतो आम्ही, ते बघणं महत्वाचं असतं सर. आणि आता थांबायचं नाहीच्या निमित्तानं एक वेगळी भूमिका बघायला मिळणार, ते बघणं महत्वाचं ठरणार. तुम्ही अनेकांसाठी इन्स्पिरेशन आहात सर. आणि आता अभिनयाच्या बाबतीतही वेगवेगळी भूमिका ज्या करतायत त्याही लोकांना आवडते. आय होप ही भूमिका देखील प्रेक्षकांना नक्कीच आवडेल. खूप खूप शुभेच्छा या चित्रपटासाठी तुम्हाला. थँक्यू. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.